शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी राज्यातल्या महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमधून जोर धरू लागली आहे। महामार्ग करण्यामागील सरकारचा कुटील डाव शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं गावागावांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे। याचाच भाग म्हणून माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेरली, कनेरेवाडी, कनेरी, कोगिल बुद्रुक आणि खेबवडे या गावांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी कसा मारक आहे हे शेतकऱ्यांना सांगितलं। सांगवडे गावातून या जनजागृती अभियानाची सुरुवात झाली। या अभियानांतर्गत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केली होती का, हा मार्ग व्हावा असं तुम्हाला वाटतं का, पुढील 30 वर्ष टोल भरण्याची तयारी तुमची आहे का, असे प्रश्न उपस्थित केले। यावर शेतकऱ्यांनी एकमतानं आम्हाला हा महामार्ग नको असं उत्तर दिलं। यावर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकऱ्यांचा महामार्गाला असलेला हा विरोध बघून सरकारला या विरोधापुढे झुकावं लागेल असा विश्वास व्यक्त केला। की जसं नांदीच्या वतीनं आपली महादेवी माधुरी आत्ती परत आली पाहिजे यासाठी लढा उभा झाला तर सरकारला झुकावं लागलं, तसं येणाऱ्या काळामध्ये देखील शक्तीपीठसाठी सरकारला झुकावं लागणार आहे हे मला या माध्यमातून जर आपण एकत्र आलो, आपण एकजूट आलो तर सरकारला निश्चितपणे झुकावं लागतं। याचा अनुभव आपण आत्ताच घेतलेला आहे। आतापर्यंत त्यांनी कुठलाही प्रश्नाचं उत्तर दिले का आपल्याला? म्हणजे आपण त्यांना विचारलं की तुम्हाला हे शक्तीपीठ कशासाठी पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांच्याकडे उत्तर नाही। आपण त्यांना विचारतोय तुम्ही इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं शक्तीपीठ रद्द होणार, सांगितलं होतं ना, जी अधिसूचना काढली होती की शक्तीपीठ रद्द होणार, ते देखील त्याच्याकडे त्यांचं आता उत्तर नाही। म्हणजे तुम्ही बोलायचं एक आणि करायचं एक, अशी आज परिस्थिती सरकारने या ठिकाणी पुढे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे आज जर अनेक मार्ग आज गोव्यापासून नागपूरपासून गोव्याला जाणारे असतील, आज रत्नागिरीचं पूर्ण होणार आहे, काही 5-6 मार्ग आपल्या कोल्हापूरपासून गोव्याला जाणारे आहेत। त्यामुळे कशासाठी हा प्रश्न हा आमच्या निश्चितपणे समोर येणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ हा कुठल्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे। आज माझी आपल्या सगळ्यांच्या समोर भूमिका राहणार आहे। मी मागच्या वेळी देखील उल्लेख केला होता कलेक्टर ऑफिसच्या इथं की आमच्या शेतकरी बंधूंच्या एकही जमिनीला जर हात लागला तर पहिले ऋतुराज पाटीलला धक्का लावावा लागेल, मंत्री साहेबांना धक्का लावावा लागेल, राजू शेट्टी साहेबांना धक्का लावावा लागेल, तरच तुम्ही आमच्या जमिनीकडे पुढे बघू शकता। महामार्गासाठी शेतकऱ्यांची 2 वेळा कर्जमाफी होईल एवढा पैसा खर्च होणार आहे। या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा हित साधलं जाणार नाही, सरकार कर्जबाजारी होणार आहे। मग सरकार नेमकं कुणाचं हित साधतंय असा सवाल माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित केला। या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी सह्यांच्या मोहिमेद्वारे महामार्गाला असलेला विरोध व्यक्त करतायत। शेतकऱ्यांच्या महामार्ग नको म्हणणाऱ्या अर्जांचे गठ्ठे बघूनच सरकारचे डोळे उघडतील असंही त्यांनी नमूद केलं। या अभियानातील सर्वच गावांमधून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला असलेला तीव्र विरोध व्यक्त केला।